भाव मिळणार नाही आणि जोपर्यंत तुम्हाला भाव मिळणार नाही तोपर्यंत तुमचं घर चालणार नाही। जर तुम्ही शांत बसला तर सरकार तुमच्याकडे दुर्लक्ष करणार, त्यांना काही घेणं देणं नाही। त्यांचं मत एवढंच आहे 29 ला बघू काय करायचं। अरे 29 पर्यंत आमचा शेतकरी जगला तर पाहिजे, आणि मग जगायचं असेल तर मग लढावं लागेल, आणि मग लढायची तयारी असेल तर 26 तारखेची घोषणा या सर्व नेत्यांच्या आणि तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही इथं करतो। करू का? पण तुमचा पाठिंबा असेल तर 26 तारखेला 9 वाजता चंदगडला चांदवडला त्या ठिकाणी आम्ही एकत्रित येणार आहे। चांदवडला 9 वाजता नॅशनल हायवे अडवायला नक्की का? हात वर करून जोरात सांगा नक्की। शेतकऱ्यांनी ठरवलं तर मग किती अहंकारी लोक नाही तर सत्ता असली नाही तर सत्ताधारी असले तर त्यांना जमिनीवर असल्या आणल्याशिवाय आमचा मराठी शेतकरी त्या ठिकाणी थांबणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। आणि फक्त शेतकऱ्याचा प्रश्न असं समजून चालणार नाही। जे मजूर आहेत शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसाच नाही आला तर मजुरांना आपण पैसा काय देणार आहे? त्यामुळे मजुरांना आणि तिथं असणाऱ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगा, जसं मगाशी एक उदाहरण दिलं गेलं की शेतकऱ्याच्या हातात पैसाच नसेल तर व्यापाऱ्याच्या हातात पैसा येणार नाही, तर टोटल ग्रामीण अर्थव्यवस्थाच आपली मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार आहे। त्यामुळे मग या मीडिया समोर मी सांगतो, या सर्व नेत्यांच्या पाठिंब्याने या ठिकाणी सांगतो की 26 तारखेला या महिन्याच्या 26 तारखेला सकाळी 9 वाजता कुठं? चांदवडला आम्ही सर्वजण तिथं उपस्थित राहणार आहोत। आणि त्या तारखेपर्यंत सरकारकडनं जर शेतकऱ्याच्या मागण्या कांद्याच्या बाबतीत या मान्य केल्या गेल्या नाही तर मग आम्ही मराठी माणसं दिल्लीला झुकवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही। दिल्लीचा हायवे हा आम्ही थांबवल्याशिवाय राहणार नाही। आणि आम्ही हे उद्या करणार असं म्हणत नाही, सरकारकडे अजून आठवड्याभराचा वेळ आहे। त्यामुळे सरकारने अजून सुद्धा या गोष्टीची नोंद घ्यावी। आम्हाला तुम्ही क्रेडिट देऊ नका, क्रेडिट तुम्ही घ्या, पण आमच्या शेतकऱ्याला न्याय द्या, शेतकऱ्याला भाव तुम्ही त्या ठिकाणी द्या, आणि ते देतील अशी अपेक्षा आपण सर्वजण करू। आणि जर नसेल केली तर मग 26 तारखेला सकाळी 9 वाजता कुठे भेटायचं? तर मग भेटूया चांदवडला 26 तारखेला सकाळी 9 वाजता।